नमस्कार मंडळी, मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर वटपौर्णिमा जवळ येते आणि आज आपण मस्त अशी आमरस थाळी बघतोय. पुरणपोळी, भात आमटी, भजी, पापड आणि आमरस. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता ही जी थाळी आहे ती उन्हाळ्यामध्ये बनवली जाते, मस्त अशी आमरस थाळी. पण आता मे महिन्यामध्येच इतका जास्त पाऊस येतोय, त्याच्यामुळे म्हटलं चला आता वटपौर्णिमेला आपण ही थाळी बनवूया. तर इथं मी घेतले 1-1.5 वाटी डाळ घेतली. साधारणतः वजनी प्रमाणात बघितलं तर ही साधारणतः 300 ते 350 ग्रॅम डाळ आहे, म्हणजे अर्धा किलोला सुद्धा कमीच आहे. डाळ स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये काढून घेतले. तर जितकी डाळ घेतली त्याच्या 2 ते 2.5 पट पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि डाळ मस्त अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता तुम्हाला किती येळवणी पाहिजे आमटीसाठी त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता किंवा तुमच्या कुकरची जितकी क्वांटिटी आहे त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही हे ठरवू शकता. डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढून घेतली. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 पट पाणी घातलं आहे. 1-2 चमचे तेल घालायचं आणि चिमूटभर हळद घालायची. याने डाळ छान शिजते सुद्धा आणि पुरणाला मस्त अशी खमंग चव येते. आता हळद आणि तेल घातल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण ठेवून याच्या कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात. आता डाळ शिजवताना शिट्ट्या करत असताना सुरुवातीची 1 शिट्टी फुल गॅसवरती करून घ्यायची, म्हणजे डाळ जी आहे तर ती दांडारत नाही, पटकन शिजून निघते. आणि नंतरच्या ज्या 3 शिट्ट्या आहेत त्या एकदम मीडियम गॅसवरती तुम्ही घेऊ शकता. तर आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पोळीसाठीचं जे पीठ आहे तर ते भिजवून घेऊयात. आता पीठ भिजवताना तुम्ही इथं याच्यामध्ये निम्मा मैदा आणि निम्मं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा पूर्णपणे गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. पण मी इथं 1 वाटी मैदा घातला आहे आणि साधारणतः 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. कारण हे जे गहू आहेत ते यावर्षीचे नवीन गहू आहेत, त्यामुळे जे पीठ आहे ते फार असं चिकट येत नाही, म्हणजे त्यामुळे पोळीमध्ये जास्त पुरण बसणार नाही, म्हणून मी इथं थोडासा मैदा ॲड केला आहे. शक्यतो मी मैदा वापरत नाही, पण नवीन गहू असल्यामुळे वापरला आहे. तुमच्याकडे सुद्धा असे नवीन या वर्षीचे गहू असतील तर त्याच्या अजिबात पोळ्या येत नाहीत, म्हणजे पोळीमध्ये पुरणच बसत नाही. त्यामुळे तुम्ही थोडासा मैदा वापरा किंवा मग पुरणाची पोळी बनवताना जुने गहू वापरले तर बेस्ट. कारण जुन्या गव्हाचे जे पीठ असतं ते छान असं चिकट येतं आणि पोळीसुद्धा मस्त लाटली जाते, अजिबात पुरण बाहेर येत नाही, उंडासुद्धा छान भरला जातो. आता मी इथं नवीन गहू आहेत माझे, त्यामुळे मी थोडासा मैदा ॲड केला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं 2 चमचे, म्हणजे पोळ्या छान एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर फार सैलही नाही आणि फार घट्टही नाही, जसं व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने पुरणपोळीचं पीठ तुम्ही मळून घ्या. कणकेला छान असं तेल लावून परत एकदा मी व्यवस्थित याला चुरून घेते आणि याला असंच आपण झाकून ठेवून देणार आहोत. आता आपली डाळ शिजेपर्यंत आपलं पीठसुद्धा भिजवून झालं आहे. अशी पटपट जर तयारी केली तर पाऊण ते 1 तासामध्ये तुमचा पूर्णपणे 4 ते 5 माणसांचा पुरणाचा स्वयंपाक बनवून तयार होतो. डाळ शिजली आहे आणि आपला कुकरसुद्धा थंड झाला आहे. लगेच गरम गरम कुकर खोलायचा नाही, थोडंसं त्याची वाफ जाऊ द्यायची आणि मग कुकरचं झाकण काढून घ्यायचं. कारण हाताला भाजण्याची सुद्धा खूप शक्यता असते आणि कुकरची जी वाफ असते ती खूप जास्त भाजते आणि त्यामुळे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग आपण त्याच्यातली डाळ काढून घेऊयात. डाळसुद्धा अजून गरम आहे आणि एका चाळणीवरती काढून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे येळवणी ते पूर्णपणे बाजूला होतं. एक 5 ते 10 मिनिट ते अशीच नितळत ठेवा, म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि डाळ कोरडी होईल. आणि जे पाणी आहे डाळीचं, येळवणी म्हणतात त्याला, ते आपण आमटीसाठी वापरणार आहोत. तर आता आपण पुरण शिजवून घेऊयात. आता पुरण काय करायचं, डाळ कढईमध्ये घेतल्यानंतर त्याला थोडीशी मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं. कारण आता आपण याच्यामध्ये जो गूळ घालणार आहोत, जर डाळ तुम्ही नाही मॅश केली आहे, अशी अख्खी डाळ राहिली तर ती गुळामुळे काय होते, परत घट्टसर होते आणि पुरण जसं पाहिजे तसं बनत नाही. त्यामुळे डाळ सुरुवातीला गरम असताना थोडीशी मॅश करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालायचा, म्हणजे जास्त आपल्याला पुरण वाटताना सुद्धा त्रास होत नाही आणि पुरणसुद्धा अगदी मऊसूत तयार होतं. आता ज्या वाटीने तुम्ही डाळ मोजून घेतली होती त्याच सेम वाटीने गूळ मोजून घ्या. गुळाऐवजी तुम्ही इथं साखरसुद्धा वापरू शकता. साखरेच्यासुद्धा पोळ्या खूप छान होतात. मी साखरेच्यासुद्धा पोळ्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे, लिंक खाली देते, तुम्ही नक्की चेक करा. आता इथं बघा मी पुरण छान असं आटवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये घातले मी सुंठ, बडीशोप आणि वेलची पावडर. तरी छान असं भाजून घेतलं आणि मिक्सरला साखर घालून वाटून घेतले आणि न चाळता आहे असं टाकले, कारण पुरण वाटताना त्याचा जो चोथा असतो तो चाळणीमध्ये निघून जातो. अख्खं जायफळ याच्यामध्ये मी थोडंसं किसून घातलं आहे. आता इथं जायफळ पूड वापरायची नाही, जायफळ वापरायचं, त्याच्याने काय होतं, छान असा स्वाद येतो पोळीला. उलटं असं खोचून बघायचं, जर ते आहे असं अखंड उभं राहिलं तर आपलं पुरण तयार झाले असं समजायचं. आता पुरणसुद्धा आपलं तयार झालं आहे. याला थोडासा वेळ लागतो, 15 ते 20 मिनिट.
तर छान असं मस्त पुरण तयार झाले. आता लगेच आपण हे वाटून घेऊयात. गरम असताना वाटलं तर पटकन वाटलं जातं, त्याला वेळ लागत नाही. अगदी 2 ते 5 मिनटामध्ये पटकन पुरणसुद्धा वाटून होतं. जर थंड झाल्यानंतर वाटलं तर याला बराच वेळ लागतो आणि हातसुद्धा दुखून येतात. तर आपलं पुरणसुद्धा छान असं वाटून झालेलं आहे. त्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पुरण तयार झाले, आपली कणिकसुद्धा भिजते, तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊयात. आता आमटी करण्यासाठी येळवणीची आमटी. आता याच्यामध्ये एक 4 ते 5 चमचे तेल मी कढईमध्ये घेतले. याला जिरे मोहरीची छान अशी खमंग फोडणी द्यायची. आता याच्यामध्ये घालायचे कढीपत्ता आणि कढीपत्ता छान असा तडतडला की आता याच्यामध्ये घालायचं आहे कांदा आणि खोबऱ्याचं, लसूण अद्रक खोबऱ्याचं वाटण. आता हे वाटण जे आहे ते तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. आता हे वाटण मी कसं बनवले, एक कांदा स्लाईसमध्ये कट करून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं, धने, अद्रक आणि लसूण छान असं मी भाजून घेतलं तेल टाकून आणि ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते वाटण करून घेतलं. आता मसाला छान असा तेलामध्ये परतून झाला आहे. आता याच्यामध्ये मी इथं घातला 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा अंबारी मिरची पावडर इथं कट येण्यासाठी घातली. हळद पावडर नाही घातली तरी चालेल, कारण आपण डाळ शिजताना हळद घातली होती, त्यामुळे येळवण्यामध्ये हळद आहे. आणि 1 चमचा मी इथं धना पावडर वापरले. हे बघा मसाल्याला छान असं तेल सुटले. आता याच्यामध्ये आपण येळवणी घालूयात. आता तुम्हाला भाजी कितकी दाटसर पाहिजे त्याच्या अंदाजानं तुम्ही येळवणी घालू शकता. आणि येळवणीची आमटी करताना शक्यतो त्याच्यामध्ये थंड पाणी घालावं, म्हणजे भाजी 1 ते 2 दिवस छान अशी टिकते. जर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ओतलं तर भाजी एका दिवसात खराब होते. त्यामुळे ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. येळवणीची आमटी करताना त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं. तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ भाजी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि भाजीला छान अशी उकळी येऊन द्यायची. त्याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही. एकदम मस्त आणि टेस्टी भाजी तयार होते. आता छान अशी मस्त कोथिंबीर वरून घातली. भाजीला छान अशी 1-2 उकळी येऊन द्यायची आणि आपली भाजीसुद्धा तयार झाली. भाजी उकळते तोपर्यंत आपण आमरस करून घेऊयात. आता मी इथं मिक्सरचा वगैरे अजिबात वापर करणार नाही आहे. मी तुम्हाला इथे आमरस करण्याची एक नवीन ट्रिक सांगते. अगदी पटकन आणि एकदम दाटसर स्मूथ असा आमरस आपला तयार होतो. मग आंबे स्वच्छ धुवून घेतले, त्याचा जो चिक असतो तो पूर्णपणे मी काढून घेतला आणि आंब्याच्या अशा साली काढून घ्यायच्या. आता हा जो आहे तो कोकणामधून आम्ही मागवलेली पेटी आहे हापूसची. तर हा हापूस आंबा आहे, याचा मी रस बनवते. खाली छान असं मी भांडं ठेवले, त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवली आणि आंब्याची साल काढून आंबा चाळणीवरती घासून घ्यायचा. त्याचा सगळा गर छान असा खाली पडतो आणि एकदम स्मूथ असा आमरस दाटसर तयार होतो. अजिबात इथे मिक्सर वापरायचा नाही. अगदी पारंपरिक आणि छान आमरस तयार होतो आहे. आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली. आता जास्त साखर नाही घालायची, किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तेवढाच गूळसुद्धा घालू शकता. पण गूळ घातल्यानंतर आमरसचा जो कलर आहे तो थोडासा काळपट येतो, म्हणून मी इथे 1-2 चमचे साखर घातले. छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा एकसंध आमरस आपला तयार झाला आहे. तर आमरससुद्धा तयार झाला आहे. थंड होण्यासाठी फ्रीजला ठेवून देऊयात आणि आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊयात. आता पोळीसाठी कणिकसुद्धा छान भिजले, पुरणसुद्धा आपलं तयार आहे. आता मी परत एकदा कणिक छान अशी मळून घेतली, जेणेकरून पोळ्या अगदी मऊसूत तयार होतील. आता पूर्वी बायका पाट्यावर बट्यावरती पुरण वाटायच्या, त्यामुळे त्याच्यावरतीच कणिकसुद्धा छान अशी त्या चेचून आपटून मऊ करून घ्यायच्या. त्याच्यामुळे त्या पोळ्यासुद्धा छान व्हायच्या. आता आपल्याकडे तसं काही नाही आहे, त्यामुळे आपण हातानेच याला छान असं चुरून घ्यायचं. आता पुरणाचा उंडा भरताना जितकी कणिक घेत आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी इथं पुरण घेतलं आहे आणि मस्त असा उंडा भरून घेतला आहे. व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सुरुवातीला त्याची पारीक तयार करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये पुरण भरून पण छान असा उंडा तयार करून घ्यायचा. उंड्यामध्ये एक्स्ट्राची जी कणिक असते ती अजिबात काढायची नाही, ती तिथल्या तिथंच फोल्ड करून चिटकवून द्यायची. जर तुम्ही ती कणिक तोडली तर तुमचा जो पुरणपोळी आहे तर ती फुटू शकते आणि त्याच्यातलं पुरणसुद्धा बाहेर येतं. त्यामुळे उंड्याची जी कणिक आहे ती अजिबात तोडायची नाही. आता छान अशी मी इथं पुरणपोळी लाटून घेतली आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पोळ्या बनवत असाल तर पोळपाटाला एक छान असा कॉटनचा सुती रुमाल बांधा, म्हणजे जास्त पीठ लागणार नाही पोळी लाटण्यासाठी आणि तुमच्या पोळ्या पोळपाटालासुद्धा अजिबात चिकटणार नाहीत. तर छान असा तवा गरम झाला आहे आणि आपण पुरणाची पोळी भाजून घेऊयात. आता पोळीला वरून थोडेसे बबल्स आले की मग आपण पोळी पलटून घ्यायची. सुरुवातीची पोळी पहिल्यांदा हाताने पलटवायची. जर तुम्ही उलटण्याने पलटवायला गेला तर उलटणे आतमध्ये घुसून पोळी फुटू शकते. त्यामुळे पहिल्यांदा पोळी हाताने उलटवायची आणि मग तुम्ही उलटणं वापरू शकता. त्याला दोन्ही बाजूने छान असं तेल किंवा तूप लावून घ्या आणि मस्त अशी आपली इथं पुरणाची पोळी छान ठम्म फुगलेली आहे आणि तितकीच मऊसूतसुद्धा तयार झाली आहे. याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान तयार होतो.
आणि हा पूर्ण स्वयंपाक माझा साधारणतः 1 तासामध्ये तयार झालेला आहे. हा जो पुरणाचा स्वयंपाक आहे तो 4 ते 5 लोकांना आरामात पुरतो इतक्या क्वांटिटीमध्ये मी तयार केला आहे. आता आमच्याकडे पुरणपोळीसोबत बटाट्याची भाजी वगैरे असं काही खात नाहीत, त्यामुळे मी बनवलेली नाही आहे. आता इथं अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणाच्या पोळ्या छान अशा बनवून घेते. आमच्याकडे आमटीसोबत भातासोबत आमटी खाल्ली जाते. बटाट्याची भाजी वगैरे बनवत नाही आहेत, कारण ही सोलापुरी पद्धतीची अशी पुरणपोळीची थाळी मी तुम्हाला दाखवली. आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या पुरणाच्या पोळ्यासुद्धा तयार झाल्यात. तर आपण मस्त असं ताट वाढायला घेऊयात. तर सुरुवातीला इथं मस्त अशी मी कटाची आमटी बनवली. तुमच्या इकडं कटाची म्हणत असतील, आमच्या इकडे याला येळवणीची आमटी म्हणतात, आमरस. आणि जो भात आहे तो लालसर दिसतोय, कारण मी ज्या भांड्यामध्ये तूप बनवलं होतं तर त्याच भांड्यातलं पाणी विसळून मी भातासाठी वापरलं होतं. त्यामुळे भात थोडासा लालसर झाला आहे, पण चव म्हणाल तर अप्रतिम लागते. मस्त अशी सोलापुरी पद्धतीची मी इथं गोल भजी बनवल्यात. याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की चेक करा. मस्त भजी, पापड, लिंबू आणि याच्यासोबत पुरणपोळी आणि आमरस असं जर कॉम्बिनेशन असेल तर कोणाला खायला नको आहे. तुम्हीसुद्धा या वटपौर्णिमेला अशा पद्धतीची थाळी नक्की बनवा. आणि मीसुद्धा अशी मस्त अशी थाळी बनवली आणि इतकी टेस्टी झाली होती ना की खरंच. तर मी छान असा देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची आमरस थाळी नक्की बनवा. अशा पद्धतीने आमरससुद्धा बनवा आणि कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अजून एका अशा छान छान नवीन रेसिपी.